नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला संख्यांचे प्रकार बघायचे आहेत. त्यालाच आपण टाइप्स ऑफ नंबर सिस्टम असं म्हणतो. म्हणजेच आपल्याला संख्यांचे किती प्रकार आहेत आणि कोणकोणते प्रकार आहेत याबद्दल माहिती आपल्याला बघायची आहे. तर सगळ्यात सुरुवातीला एक संख्येचा प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या. त्यालाच आपण मोज संख्या असंही म्हणतो आणि या संख्येला इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर असं म्हटलं जातं. म्हणून नैसर्गिक संख्या ही नेहमी कॅपिटल N या अक्षराने दाखवली जाते. म्हणजेच काय, तर निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तू मोजण्यासाठी वापरात येणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात आणि मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संख्येत म्हणून त्याला मोज संख्या म्हणतात. तर या नैसर्गिक संख्येची सुरुवात ही नेहमी 1 पासून होते. म्हणजे 1, 2, 3, 4 डॉट डॉट डॉट. याचा अर्थ या अनंतापर्यंत आहेत. याचा अर्थ या अनंतापर्यंत आहेत. पुढे दुसरा प्रकार आहे, दुसऱ्या संख्यांचा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण संख्या. त्याला आपण होल नंबर म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, होल नंबर. तर याच्यामध्ये फक्त एक आहे की नैसर्गिक संख्येमध्ये शून्य फक्त एक मिळवला, नैसर्गिक संख्येमध्ये फक्त एक शून्य लिहिला की त्याच्या पुढच्या सगळ्या संख्या नैसर्गिक असणार आहेत आणि या संख्या म्हणजेच असणार आहे पूर्ण संख्या किंवा त्याला आपण म्हणतो होल नंबर. आणि पूर्ण संख्या ह्या नेहमी कॅपिटल W अक्षराने दाखवल्या जातात. त्याच्यानंतर पूर्णांक संख्या, त्याला इंटिजर्स असं म्हणतात. नंबर ऑफ इंटिजर्स, पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या ह्या नेहमी कॅपिटल I अक्षराने दाखवल्या जातात. तर पूर्णांक संख्येमध्ये कोणकोणत्या संख्येचा समावेश होतो बघूया आपण. सर्व ऋण संख्या, सर्व ऋण संख्या म्हणजे अनंतापासून -3, -2, -1, 0, 1, 2, 3, डॉट डॉट डॉट. या सर्व संख्यांचा समावेश या पूर्णांक संख्यांमध्ये होत असतो. पुन्हा पूर्णांक संख्येचे 2 भाग पडतात. एक म्हणजे धन पूर्णांक आणि दुसरा म्हणजे ऋण पूर्णांक. म्हणजे धन पूर्णांकामध्ये ज्या संख्या धन आहेत त्या सगळ्या येतील. म्हणजेच संख्या रेषेवरील O पासून किंवा आरंभ बिंदू पासून उजव्या बाजूला असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या धन पूर्णांकामध्ये असतात. म्हणजे 1, 2, 3, 4 डॉट 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 अनंतापर्यंत. आणि संख्या रेषेवरील डाव्या बाजूच्या सगळ्या संख्या आहेत त्या सगळ्या ऋण पूर्णांक असतात. म्हणजेच ह्या -1, -2, -3, -4 डॉट 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 याचा अर्थ अनंतापर्यंत. यानंतर अपूर्णांक संख्या. आता अपूर्णांक संख्येची व्याख्या काय याबद्दल बघूया आपण. अपूर्णांक संख्या कशाला म्हणायचं, ज्या संख्या पूर्ण एककात व्यक्त करता येत नाहीत त्या संख्यांना आपण अपूर्णांक संख्या असं म्हणतो. पूर्ण एककात व्यक्त करता येत नाहीत म्हणून त्या संख्या आपण अंश आणि छेद अशा स्वरूपात लिहितो. म्हणून या संख्या लिहित असताना नेहमी आपण कसं लिहितो, अंश आणि छेद या स्वरूपात लिहित असतो. अंश आणि छेद या स्वरूपामध्ये या संख्या आपण नेहमी लिहित असतो किंवा व्यक्त करत असतो. फक्त त्याच्यामध्ये एक टीप लक्षात ठेवायची आपल्याला की अपूर्णांक संख्यांमध्ये छेद हा कधीही एक नसतो. छेद हा कधीही एक नसतो. या अपूर्णांक संख्यांच्या मध्ये पुन्हा अजून प्रकार आहेत. एक आहे तो व्यवहारी अपूर्णांक आहे आणि दुसरा आहे तो दशांश अपूर्णांक आहे. पुन्हा व्यवहारी अपूर्णांकांमध्ये परत अजून 3 प्रकार पडतात. छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक आणि सममूल्य अपूर्णांक. तर आपण काय करणार आहोत, अपूर्णांक संख्या हा जो घटक आहे याच्यावरती आपण एक सेपरेट आणि डिटेल्स मध्ये एक व्हिडिओ पाहणार आहोत. त्यावेळी तो तुम्हाला अभ्यासता येईल किंवा पाहता येईल. तत्पूर्वी फक्त याबद्दल एवढीच माहिती आपण देतो आणि पुढे जातोय. यानंतर आहे ती समसंख्या. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. शिवाय अजून एक व्याख्या समसंख्येची की ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला सुद्धा आपण समसंख्या असं म्हणतो. यानंतर आहे ती विषम संख्या. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक येतात त्या संख्येला म्हणतात विषम संख्या असे म्हणतात.
आणि ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्या संख्येला आपण विषम संख्या असे म्हणतो. तर यानंतर पुढील जो संख्यांचा प्रकार आहे तो म्हणजे मूळ संख्या. आता मूळ संख्येची व्याख्या बघूया आपण. मूळ संख्येची व्याख्या बघूया. ज्या संख्येला 1 ने किंवा त्याच संख्येने भाग जातो त्या संख्याला मूळ संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्येला 1 नेच किंवा त्याच संख्येने भाग गेला तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. किंवा ती संख्या किंवा त्या संख्येच्या टेबलमध्ये किंवा पाड्यामध्ये ती संख्या फक्त 1 नंबरला किंवा सुरुवातीलाच असली पाहिजे, इतर कुठेही कोणत्याही पाड्यामध्ये ती संख्या नसली पाहिजे. तर अशी असेल तर तिला आपण मूळ संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7 अशा प्रकारच्या आपल्याला मूळ संख्या आहेत. या मूळ संख्या ज्या आहेत त्या एकूण 1 पासून 100 पर्यंतच्या एकूण 25 मूळ संख्या. 1 पासून 100 पर्यंतच्या एकूण 25 मूळ संख्या. यानंतर संयुक्त संख्या. संयुक्त संख्या कशाला म्हणायचं? मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना. म्हणजे बघा, मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना आपण काय म्हणतो? संयुक्त संख्या म्हणतो. मग संयुक्त संख्ये आणि मूळ संख्या याच्यामध्ये एक टीप आहे. तर ही टीप अशी, एक ही मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही. म्हणजे एक ही संख्या मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही, हे मात्र आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? अशा 2 मूळ संख्यांची जोडी की त्याच्यामध्ये 2चा फरक असला पाहिजे. म्हणजे 2चा फरक असलेली मूळ संख्या. फरक असलेल्या मूळ संख्या. उदाहरणार्थ बघूया आपण. 3 आणि 5, 5 आणि 7 म्हणजे आपल्याला सलग पण म्हणता येते. सलग येणाऱ्या ज्या 2 मूळ संख्या आहेत पण त्या दोघांच्या मध्ये फरक मात्र कितीचा पाहिजे? 2चा फरक पाहिजे. अशा पद्धतीच्या ज्या संख्या आहेत किंवा जोडी आहे मूळ संख्यांची त्या आपण संख्यांना काय म्हणतो? जोडमूळ संख्या असं म्हणतो. याच्यानंतर सहमूळ संख्या. सहमूळ संख्येची व्याख्या काय आहे? ज्या 2 किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो. आपल्याकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्या दिलेल्या असतील. आपल्याकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्या दिलेल्या असतील आणि त्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक हा फक्त एकच असतो. उदाहरणार्थ 8 आणि 9. 8 आणि 9 यानंतर 6 आणि 7 घेऊ किंवा 11, 12 घेऊ. 12, 6, 7 अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत 8 आणि 9 या दोघांच्या मध्ये फक्त एक हा सामायिक अवयव आहे. याशिवाय इतर कोणताही सामायिक अवयव नाही, म्हणून या संख्येला म्हणायचं सहमूळ. यानंतर 11, 12 याच्यामध्ये सुद्धा फक्त एकच सामायिक अवयव आहे, याशिवाय अन्य सामायिक अवयव नाही, म्हणून याला काय म्हणायचं? आपण सहमूळ संख्या असे म्हणतो. आणि अजून एक याच्यामध्ये सांगायचं, संयुक्त संख्येमध्ये संयुक्त संख्या ही नेहमी 2 संख्यांचा गुणाकार असतो. संयुक्त संख्या ही नेहमी काय असते? 2 संख्यांचा गुणाकार असतो.